महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं। यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे। एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे। याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही, मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे असा निरोप एकनाथ शिंदेंनी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवला असल्याचा दावा करण्यात येत आहे। मात्र या दाव्यात किती तथ्य आहे याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे। मात्र एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्याचं सांगण्यात येत आहे। एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे अशी भाजपची इच्छा आहे। याबाबत एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडची चर्चा देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे। मात्र 23 तारखेनंतर एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगले आहे का असा प्रश्न निर्माण होतोय, कारण एकत्रित झालेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलणे तसे टाळले आहे। तसेच आमदार खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत। त्यांच्या मौनाचे नेमके काय कारण हे कळू शकले नसले तरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा मात्र आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।